Hello, welcome back to my channel BioGeek. सो आय होप आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल. ओके, जरी नसेल केलं तरीही चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि जर व्हिडिओ आवडलेच तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. सो आजचा जो व्हिडिओ आहे या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करतोय क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. ओके, सो म्हणजे आपण लास्ट लेक्चर पासून डिस्कस करत आलेलो आहोत की ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन कसं होतं. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये ग्लायकोलिसिस बद्दल बोललेलो आहोत. ओके, की ग्लुकोजचं ब्रेकडाऊन कसं होतं, मग त्याच्यापासून पायरुवेट कसा फॉर्म होतो आणि पायरुवेट फॉर्म झाल्यानंतर त्याच्यापासून ऍसिटिल कोएन्झाइम ए नावाचा एक कंपाऊंड कसा तयार होतो, ज्याला आपण ऍसिटायलेशन रिॲक्शन म्हटलं होतं किंवा लिंक रिॲक्शन म्हटलं होतं. ओके, जर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर बघा. ओके, स्टार्ट करूया आज क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ठीक आहे, सो हे काही इंट्रोडक्शन आहे सायंटिस्टचं. ओके, सो ग्लायकोलिसिस बद्दल आपण लास्ट लेक्चर मध्येच बघितलं होतं. एमडेन, मेयरहॉफ आणि पार्नस, ओके, ह्या 3 सायंटिस्टने जे आहे ते डिस्कव्हरी केली होती त्याची. ठीक आहे, फॉर दिस पर्पज दे परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑन अ मसल्स. ओके, ते बायोकेमिस्ट होते की त्यांनी मसल सेल्स वरती एक्सपेरिमेंट केला होता. त्याच्यामध्ये त्यांना ते ग्लायकोलिसिस प्रोसेस त्यांनी डिस्कव्हर केली. ओके, ग्लायकोलिसिस प्रोसेसलाच आपण म्हटलं होतं की ईएमपी पाथवे पण म्हटलं जातं, कारण की ह्या 3 सायंटिस्टने तो डिस्कव्हर केला होता, म्हणून त्याला ईएमपी पाथवे पण म्हटलं जातं. ओके, सो या गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेत. सो नंतर ही जी इमेज आहे ते आहेत सर हॅन्स क्रेब, ज्यांनी क्रेब सायकलचा शोध लावला. ओके, द सायक्लिक रिॲक्शन्स ऑफ ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड cycle were discovered by Sir Hans Krebs. Okay, so ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकलचा शोध कोणी लावला तर सर हॅन्स क्रेब. हेन्स दिस सायक्लिक प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रेब्स सायकल. ओके, यांनी शोध लावलाय म्हणून त्यांचं नाव त्यांना दिलं. He has been awarded the Nobel Prize in 1953 for this discovery. ओके, आणि यांच्या या डिस्कव्हरीसाठी त्यांना नोबेल प्राइज या पुरस्कारांनी पण काय केलेलं आहे, नावाजलेलं आहे. ठीक आहे, सो आता आपण बघणार आहेत ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आता बघा, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल ऑल्सो कॉल्ड ॲज क्रेब सायकल जे आपण म्हणलं. आता क्रेब सायकल का म्हणलं, कारण की क्रेब या सायंटिस्टने शोधून दिलेले आहे. त्याच्यानंतर दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिट्रिक ऍसिड सायकल. याला दुसरं काय म्हणलं जातं, सिट्रिक ऍसिड सायकल. म्हणजे का याला सिट्रिक ऍसिड सायकल म्हणलं जातं, कारण की याच्यामध्ये जो फर्स्ट स्टेबल कंपाऊंड फॉर्म होतो, फर्स्ट रिॲक्शन मधून जो कंपाऊंड स्टेबल कंपाऊंड फॉर्म होतो, फॉर्म that is citric or citric acid or citrate पण त्याला म्हटलं जातं. ओके, आणि ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड का म्हटलं जातं, तर जर आपण सिट्रिक ऍसिडचं हे बघितलं तर त्या सिट्रिक ऍसिड मध्ये 3 कार्बोक्सिलिक ग्रुप असतात. ट्राय मीन्स 3. ओके, कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजे COOH हे ग्रुप. ठीक आहे, सो हे किती असतात, 3. ओके, म्हणून आपण याला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल पण म्हणतो. ठीक आहे, सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ट्राय कार्बोक्सिलिक, क्रेब सायकल, सिट्रिक ऍसिड सायकल. ओके, सगळे नावं याच्यासाठीच आहेत. ओके, सो both the molecules of acetyl CoA enters the mitochondria. ओके, आता लक्षात ठेवा, ट्राय कार्बोक्सिलिक सायकल occurs only in mitochondria. ती फक्त मायटोकॉन्ड्रिया मध्येच होते, ओनली इन द मायटोकॉन्ड्रिया. ओके, अजून प्रिसाइजली सांगायचं झालं तर मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ओके,
मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला माहिती आहे, इट इज अ सेल ऑर्गॅनेलिस विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. सो जे दोन्ही ॲसिटिल कोएन्झाइम ए तयार झालेले आहेत, ते दोन्हीच्या दोन्ही ॲसिटिल कोएन्झाइम ए काय होतील, मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतील. Then the cyclic chain of reactions called as tricarboxylic acid cycle is operated on it in the mitochondria. Okay, and acetyl part of acetyl CoA is completely oxidized through this cyclic process, and molecules of CO2, H2O, NADH2, FADH2 are derived. आता काय होतं बघा, हे म्हणतात की ज्यावेळेस ॲसिटिल कोएन्झाइम ए एंटर होतो, सो हा ॲसिटिल कोएन्झाइम ए पहिल्यांदा तर रिॲक्ट कुणाबरोबर करतो, एक कंपाऊंड ज्याचं नाव आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ऍसिड, ऑक्झॅलो ॲसिटिक ऍसिड. सो आणि मग ह्याच्यामध्ये अशाच खूप साऱ्या स्टेप्स होत जातात. ओके, कंप्लीट स्टेप्स होत जातात आणि त्याच्यानंतर हा सायक्लिक मॅनर मध्ये पुन्हा नंतर ऑक्झॅलो ॲसिटिक ऍसिडच याच्यापासून तयार होतो. म्हणजे जसा पहिल्यांदा ऑक्झॅलिक ऍसिड होता तोच नंतर रिजनरेट केला जातो. आणि या सगळ्या रिॲक्शन दरम्यान या ॲसिटिल कोएन्झाइम मधला जो ॲसिटाइल पार्ट होता, ज्याच्यामध्ये 2 कार्बन होते, ते काय होतात, ॲसिटाइल पार्ट जो आहे तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. कम्प्लिटली काय होतो, ऑक्सिडाइज होतो. आणि ज्यावेळेस याचं कम्प्लिटली ऑक्सिडायझेशन होतं ॲसिटिल कोएन्झाइमचं, त्यावेळेस काय होतं तर CO2 तयार होतो, देन H2O तयार होतो, NaDH2 तयार होतो आणि FADH2 नावाचा एक नवीन अजून एक मॉलिक्यूल तयार होतो, ज्याला आपण रिड्यूस कोएन्झाइम पण म्हणतो. आता हे किती किती तयार होतात तर बघा, एका ॲसिटिल कोएन्झाइम ए पासून 2 CO2 तयार होतील. ओके, 2 वॉटर मॉलिक्यूल तयार होतील. एका ॲसिटिल कोएन्झाइम ए कडून 3 NaDH2 तयार होतील. किती NaDH2 तयार होतील, 3. आणि 1 FADH2 तयार होईल, 1 FADH2 तयार होईल. सो एवढ्या सगळ्या गोष्टी काय होतील, तयार होतील. सो अजून आपण याला इरेज करून नीट लिहूया की एक ॲसिटाइल कोएन्झाइम ए पासून 2 CO2 तयार झाले. ओके, 2 वॉटर मॉलिक्यूल तयार झाले, 3 NaDH2 तयार झाले आणि 1 FADH2 तयार झाला. ॲसिटिल कोएन्झाइम किती एंटर झाले होते, किती एंटर झाले होते, 2. किती एंटर झाले होते, 2. ओके, सो याला मल्टिप्लाय करा 2 नी. सो 4 CO2, 4 H2O, 2 नी मल्टिप्लाय करा, 6 आले आणि 2. सो आपल्याला लक्ष इथं द्यायचं आहे की क्रेब सायकल मध्ये किती तयार झाले NaDH2, 6 आणि 2. बरोबर आहे. सो हे काय की काय काय तयार झालं ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये. सो दिस इज अ ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. त्याच्यामध्ये TCA सायकल जी आहे ते मॅट्रिक्स मध्ये चालते. ओके, इथे तुम्ही या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की NaDH2 तयार होतोय, NaDH2 तयार होतोय, NaDH2. सो एका याच्यापासून किती NaDH2 तयार झाले, 1, 2 and 3 आणि 1 FADH2 तयार झाला. ओके, याला आपण थोडासा वेगळा बॉक्स करूया. 1 FADH2 आणि 2 CO2 तयार झाले, 2 CO2 तयार झाले. ओके, नाव पुढे आपण बघूया इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. मग आता काय होतं ऍक्च्युअली तर जे काही रिड्यूस कोएन्झाइम आहेत, ओके, रिड्यूस कोएन्झाइम्स म्हणजे कुठले बाबा, आता तर आपल्याकडे असणारे NaDH2 आणि FADH2 ते काय करतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये पार्टिसिपेट करतात. तर बघा, सो मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 and FADH2 फॉर्म ड्यूरिंग ऑल अबाव द रिएक्शंस. ओके,
जे ऑल ऑफ द अबव प्रोसेस झाल्या आपल्या, कुठल्या कुठल्या प्रोसेस झाल्या तर ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल. सो या प्रोसेसमध्ये जे काही NADH2 मॉलिक्यूल आणि FADH2 मॉलिक्युल्स तयार झाले ते काय होतात, सगळ्याचे सगळे पार्टिसिपेट करतात इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये, किंवा ETS पण तुम्ही सिम्पली म्हणता, किंवा ETC पण तुम्ही काय म्हणता सिम्पली त्याला म्हणता. ओके, सो आता आपल्याला माहित आहे की ग्लायकोलिसिस मध्ये किती ATPs तयार झाले होते, सॉरी किती NADH2, तर ग्लायकोलिसिस मध्ये 2 NADH2 आणि लिंक रिएक्शन आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं तिथं 2 NADH2 तयार झाले होते. क्रेब सायकल मध्ये 6 NADH2 तयार झाले आणि 2 FADH2 तयार झाले. सो हे सगळेचे सगळे जे आहेत ते काय होतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये पार्टिसिपेट करतात. सो टोटल किती झाले, 10 NADH2. ओके, सो आता लक्षात घ्या, एक NADH2 जो आहे, so due to this 3 molecules of ATP are obtained from each NADH2 and 2 ATP molecules are formed from the each FADH2 molecule. So आता काय आपल्याला लक्षात ठेवायचंय की 3 ATP फॉर्म होतात एक NADH2 पासून. सो मीन्स आपण याला थोडस रिव्हर्स लिहूया. ओके, सो one NADH2 molecule gives 3 ATP, okay, and one FADH2 gives you 2 ATP molecule. हे क्लियर आहे. सो आपल्याकडे NADH2 किती होते टोटल NADH2 किती आहेत आपल्याकडे 10. सो 10 into 3 30 ATP याच्यापासूनच झाले. देन FADH2 किती आहेत आपल्याकडे, FADH2 2. सो 2 into 2 4. सो टोटल 34 ATPs, टोटल 34 ATPs. आणि आपण म्हटलं होतं की ज्या वेळेस ग्लायकोलिसिस चाललं होतं त्यावेळेस काय झाले होते, 2 ATPs तयार झाले होते. सो ग्लायकोलिसिस मधले 2 ATP इथं ऍड करा, सो झाले 36. आणि ज्या वेळेस क्रेब सायकल होते त्यावेळेस तिथेही काय होतात, 2 ATP तयार होतात. एका ऍसिटिल कोएन्झाइम ए पासून 1 ATP तयार होतो. सो असे 2 ऍसिटिल कोएन्झाइम पासून 2 ATP. सो आता किती झाले, टोटल 38 ATPs तयार झाले. आता हे टोटल 38 ATPs किती ग्लुकोज पासून तयार झाले, तर फ्रॉम अ सिंगल ग्लुकोज, एक ग्लुकोज मॉलिक्यूल पासून आपल्याकडे 38 ATPs तयार झाले जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम चालली. ओके, ATP बरोबरच इथे काय तयार होतं, तर H2O पण तयार होतो. ओके, सो आता बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ज्या वेळेस कंप्लीट होते त्यावेळेस काय काय झालं तयार, मग H2O आणि एनर्जी, H2O and energy, that is 38 ATP molecules. ओके, सो हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम झाल्यानंतर, आणि जो ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन फायनली एक्सेप्ट करायचं काम इथेच होतं. ओके, ऑक्सिजनची गरज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्येच लागते. ठीक आहे, सो हे क्लिअर आहे सगळ्यांना. So besides ATP, water molecules are also formed in this reaction, and electron transport chain operate in the mitochondria only. ती mitochondria मध्येच होते. Okay. Then this molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration, and molecules of CO2, H2O are produced along with the energy. So म्हणून आपण म्हणलं होतं की ज्या वेळेस एरोबिक रेस्पिरेशन होतं, एरोबिक रेस्पिरेशनला आपण म्हणलं होतं की O2 च्या प्रेझेन्स मध्ये त्यावेळेस आपल्याला CO2, H2O आणि 38 ATPs एनर्जी मिळते सगळ्यात जास्त. हे CO2 जे आहे ते आपण बाहेर एलिमिनेट करतो, वॉटर वेपर्सच्या पण फॉर्म मध्ये आपण वॉटर मॉलिक्युल्स रिमूव्ह करतो. ओके, सो अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम बद्दल आपण शिकलेलो आहोत. सो या 2 रिमेनिंग प्रोसेसेस राहिल्या होत्या. सो आता काय झालं की ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज झाला, बट
ज्यावेळेस आपण म्हणतो की एनएरोबिक रेस्पिरेशन होतं, एनोरोबिक रेस्पिरेशन होतं, त्या एनोरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज होत नाही, तर म्हणून मग तिथं काय होतं, एनर्जी कमी पडते. ओके, सो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये एनोरोबिक रेस्पिरेशन बघूया, बट त्याच्या अगोदर आपण एक कन्सेप्ट शिकणार आहोत, तो म्हणजे एटीपी स्ट्रक्चर अँड फंक्शन. ओके, एटीपी बद्दल आपण शिकणार आहोत की एटीपी मॉलिक्युल्स कसा असतो. आपल्याला माहित आहे एटीपी तयार होतो, मग हा एटीपी असतो कसा आणि एनर्जी आपल्याला त्याच्यापासून भेटते कशी, याच्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. नेक्स्ट लेक्चर नक्की बघा. ओके, सो हे NADH2 आणि FADH2 चे लॉंग फॉर्म आहेत. मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड म्हणजे NADH2 अँड फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड म्हणजे FADH2. So both coenzymes are formed in the cells and used in the cellular respiration. Okay, so हे काय आहेत, they are in reduced form. हे त्यांच्या रिड्यूस फॉर्म आहेत मध्ये आहेत. यांचे ऑक्सिडाइज फॉर्म काय आहे, NAD. सो NADH2 चा NAD प्लस आणि FADH2 चा FAD प्लस. सो ज्यावेळेस हे रिड्यूस होतील, सो त्यावेळेस हे काय करतील, हायड्रोजन एक्सेप्ट करतील. सो NADH2 आणि FADH2 मध्ये कन्वर्ट होतील. ओके, नाव थँक्यू. जर अजूनही आतापर्यंत तुम्ही आलेलाच आहात, बघितलेलं आहे लेक्चर, तर विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. सो सबस्क्राईब माय चॅनल बायोगिक. थँक्यू व्हेरी मच.